So, hey guys, welcome back to the channel. I hope you are doing absolutely well. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही 5 इझी ट्रेक्सबद्दल डिस्कस करणार आहे जे तुम्ही इझिली ट्रेक करू शकता. येस, इज बिगिनर फ्रेंडली. तर तुम्ही आरामशीर करू शकता. जर मी हे ट्रेक केले आहेत तर तुम्ही लोक तर आरामशीर करू शकता. कारण मी खूप कमी ट्रेक करतो, वर्षातून कधीतरीच जातो. बट जर तुम्ही यूज टू असाल ट्रेकबद्दल तर तुम्ही हे ट्रेक इझिली करू शकता. हेच खूप इझी ट्रेक्स आहेत. म्हणजे आपण त्याचं म्हणजे मी व्हिडिओ एका अशा अरेंजमेंटमध्ये या सिक्वेन्समध्ये टाकणार आहे की म्हणजे इझी ट्रेक्स, पण इझीमध्येही थोडेसं ट्रेकिंग थोडी एक्स्ट्रा असेल आणि लास्टला जो असेल तो एकदम इझी. म्हणजे थोडंसं काही स्ट्रेस चढल्यानंतर तुम्ही त्या गडावर पोहोचाल असे काही ट्रेक्स आहेत जे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. की जे टॉप 5 आहेत इझी एकदम. म्हणजे दिस मॉन्सूनला तुम्ही स्वर्गाचा अनुभव त्या ट्रेकने घेऊ शकता, प्लस इझिली ते होऊनही जाते. तो तुमचं जास्त टाईम घेत नाही व्हिडिओमध्ये. तर आपण पुढे जे कुठचे ट्रेक्स आहेत जे तुम्हाला डिस्कस करणार आहे ते आपण पुढे बघूया. सो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट माझ्याकडून की जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर ही व्हिडिओ आवडली तुम्हाला तर पुढे लाईक, शेअर अँड कमेंट नक्की करा. आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबरही शेअर करा की ज्या फ्रेंड्सबरोबर तुम्हाला दिस मॉन्सून ट्रेकला जायचं असेल. तर व्हिडिओची सुरुवात करूया माहुली किल्ल्यापासून, जो माहुली गावात आहे आणि हे गाव आसनगावपासून जवळ आहे. हा किल्ला पॅराडाईज फॉर रॉक क्लाइंबर म्हणूनही ओळखला जातो. ज्यांना दगडावरून चढायची आवड आहे त्यांच्यासाठी हा तर जणू स्वर्गच आहे. काही भयंकर वळणं आणि चढाई नाही आहे ह्यामध्ये. फक्त तुमची उंच दगड पार करून वर जायची हिंमत आणि तयारी पाहिजे, मग तर झालं. यंगस्टर हा ट्रेक इझिली करू शकतात. ह्या गडाबद्दलची संपूर्ण माहिती मी आधीही माझ्या ब्लॉगमध्ये सांगितली आहे, जो स्क्रीनवर दिलेला आहे. आणि प्लस या ब्लॉगचे लिंक मी आय बटनवर देईल, तिथे क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि तिथे कसं पोचावं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला इझी होईल तिथे फिरण्यासाठी. प्लस विकेंडला खूप गर्दी असते आणि गडावर येण्या जाण्याचा मार्ग एकच आहे, त्यामुळे खूप रश होते. तर एक वर आल्यानंतर तुम्हाला खाली उतरायला जातात. तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करून गडाला व्हिजिट द्या. तो सेकंड नंबरवर आहे कोथळीगड. हा माहुलीपेक्षा सर करणं थोडं सोयीस्कर आहे. इथे तुम्ही तुमची प्रायव्हेट व्हेकल्स किंवा लोकल ट्रेनने येऊ शकता. आणि जवळचं रेल्वे स्थानक म्हणजे नेरळ किंवा कर्जत या ठिकाणावरून तुम्ही येथे पोचू शकता. ह्या गडाची संपूर्ण माहिती मी माझ्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तुम्ही इथे कसे पोचू शकता आणि इथे बघण्यासारखं काय आहे याची संपूर्ण माहिती त्या ब्लॉगमध्ये आहे. प्लस त्याची लिंक मी आय बटनमध्येही देईल, तिथे जाऊन तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघू शकता. गडाच्या सुरुवातीचा रस्ता थोडा खडतर आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो. पण रस्त्यावर चालताना तुम्हाला आजूबाजूचे खूप सुंदर नजारे बघायला मिळतील. झरे वाहत आहेत, धबधबे आहेत. प्लस आणि चालण्यासाठी स्पेस बराच आहे गडावर, त्यामुळे तुम्हाला भीतीचं टेन्शन नाही आहे काही वाटण्यासारखं. तर तुम्हाला दिवाला धोका नाही तिथे चढताना काही, तर तुम्ही खूप आनंदाने ह्या गडाचा आस्वाद घेऊ शकता. म्हणजे ट्रेकचं तो माहुलीपेक्षा थोडं ह्याला सर करणं इझी आहे, म्हणून ह्याला सेकंड नंबरवर ठेवलं आहे. तो कोथळी गडाला नक्की भेट द्या. मग आता तिसऱ्या नंबरवर आहे हरिश्चंद्रगड, जो रील्समध्ये आता खूप फेमस होतो आहे कोकण कड्यासाठी. हां, आधीही तो फेमस होताच कोकण कड्यासाठी, पण रील्समुळे आता खूप जास्त प्रसिद्ध होतो आहे. या गडाला तुम्ही भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला इगतपुरीतून भंडारदरा क्रॉस करून पाचनई या गावात जावं लागेल. तिथे या गडाची सुरुवात होते चढाईची. म्हणजे तुम्ही प्रायव्हेटसुद्धा जाऊ शकता किंवा काही ग्रुप्स वगैरे जातात त्यांच्या थ्रूही तुम्ही कॉन्टॅक्ट करून हरिश्चंद्रगडाला भेट देऊ शकता. हरिश्चंद्रगडाचा ट्रेक हा 1.5 ते 2 तासाचा आहे आणि त्यात चढणही आहे. पण चढताना आजूबाजूहून खूप सुंदर असे झरे वाहत असतात.
चालता चालता रस्त्यात धबधबेही दिसतील तुम्हाला. आणि फक्त एवढंच नाही तर तुम्हाला त्या धबधब्यातून चालत पुढे जायचं आहे. म्हणजे वरून धबधबे पडत आहे, त्या धबधब्याला क्रॉस करून तुम्हाला पुढे रस्त्यात चालत राहायचं आहे. खूप सुंदर अनुभव आहे. म्हणजे वन्स इन अ लाईफटाईम हा घेतलाच पाहिजे असा अनुभव आहे हा. म्हणून ह्या गडाला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि या गडाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. प्लस मी आय बटनमध्येही ह्याची लिंक देईल. तुम्ही इथूनही क्लिक करून हा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. आणि हरिश्चंद्रगडाला नक्की भेट द्या. माझ्याकडून सजेशन आहे. फक्त ट्राय करा की वीकडेजला जायला मिळेल तर तुम्हाला नीट परिसर एक्सप्लोअर करता येईल. विकेंडला खूप गर्दी आहे आता सध्याच्या काळाला. म्हणजे ऑलमोस्ट सर्व ट्रेकला गर्दी आहे. कुठेही गेलात तरी तुम्हाला विकेंडला गर्दीच भेटते. तर सगळे ट्रेकिंगला सुटतात आहे. पण ट्राय टू गो ऑन वीकडेज. तर तुम्हाला नक्की खूप सुंदर अनुभव भेटेल. सो आता नंबर आहे विसापूर किल्ल्याचा, जो खूप सुंदर आणि बघण्यासारखा आहे आणि चढायसाठी अत्यंत इझी आहे. म्हणजे जास्त काही तुम्हाला त्रास होणार नाही या ट्रेकिंगला. सो तुम्ही इथे प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने लोणावळा स्टेशनला उतरून इथून चालतसुद्धा तुम्ही हा ट्रेक करू शकता. पण जर प्रायव्हेट व्हेकलने आलात तर तुम्हाला थोडं अजून वरपर्यंत बाईक पार्क करून किल्ल्यापर्यंत जाऊ शकता. जर तुम्ही कारने आलात तर तुम्हाला ती खालीच पार्क करावी लागेल आणि तिथून तुम्हाला चढायची सुरुवात करावी लागेल. पण जर तुम्ही बाईकने आलात तर तुमचं ऑलमोस्ट अर्ध चढणं कट होऊन जातं. म्हणजे फक्त पाऊण तासाचा पॅच राहतो जो तुम्हाला वर चढावा लागतो आणि तुम्ही वर किल्ल्याच्या माथ्याला पोचू शकता. या गडाला तुम्ही कसे पोचू शकता आणि स्टार्टिंग पॉईंट कुठून आहे याची संपूर्ण माहिती मी माझ्या ह्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तुम्ही याला रेफर करू शकता आणि कसा प्रवास करायचा हे बघू शकता. किंवा मी याची लिंक आय बटनमध्येही देईन, तिथे क्लिक करून तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघू शकता. आणि ह्याच्याच समोर आहे लोहगड किल्ला, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. त्याच्या पायऱ्या खूप छान आहेत. म्हणजे एकदम इझिएस्ट बोलता येईल असा तो किल्ला आहे. म्हणजे थोडंसं चाललं की तुम्ही माथ्यावर पोचाल असा हा किल्ला आहे. त्याबद्दल आपण पुढे बोलू. आता लास्टला आहे एकदम इझिएस्ट गड जो तुम्ही सर करू शकता, तो म्हणजे लोहगड. लोहगडला तुम्ही एकदम माथापर्यंत जाल इथपर्यंत पार्किंग अवेलेबल आहे. तिथे तुम्ही बाईक किंवा कार पार्क करून थोडंसं चाललात, काही पायऱ्या आहेत ज्या वेल मेंटेन आहेत, त्या चालून तुम्ही किल्ल्यापर्यंत पोचू शकता वर गडावर. आणि खूप सुंदर असा गड आहे आणि वर खूप प्रशस्त आहे. म्हणजे फिरण्यासारखं बरीच जागा आहे तिथे. म्हणजे पूर्ण गड फिरायला तरी तुम्हाला 1 तास जाईल एवढा मोठा गड आहे हा वर. पण इथं हा खूप इझी असल्यामुळे विकेंडला खूप सारी गर्दी होते इथे. सो माझं सजेशन आहे की वीकडेजला प्लॅन करा की तुम्हाला तो गड नीट बघायला आणि एक्सप्लोअर करायला मिळेल. कारण विकेंडला एवढ्या गर्दीमध्ये ना तुम्ही तो नीट बघू शकता, फक्त लाईनत राहून तुम्हाला तो गड बघावा लागेल. आणि ह्या गडाला तुम्ही कसे पोचू शकता याची संपूर्ण माहिती मी माझ्या या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तुम्ही हा रेफर करून ह्या गडाला नक्की व्हिजिट द्या. आणि त्याच्यासमोर विसापूर आहे. म्हणजे दोन्ही समोरासमोरच आहेत. थोडं पुढे गाडी घेऊन गेलात तर तुम्ही लोहगडला पोचू शकता. विसापूरला पार्किंग फक्त बाईकचीच अवेलेबल आहे, कार नाही आहे. तर ही व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. हे काही 5 ट्रेक्स होते जे मला वाटलं की तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही ते इझिली क्लाइंब करू शकता. ते नक्की तुम्ही ट्राय करा दिस मॉन्सून. आता जसं रील्सवर बघतो की सर्व ट्रेकर, सर्व गड्यातले सगळे पॅक आहेत की सर्वच लोक निघाले ट्रेकिंगसाठी की ट्रेकिंग करायचे. तो बघा ह्याच्यातलं कुठचं ट्रेक तुम्हाला ट्रेकिंगला गड कुठचं खाली मिळालं तर नक्की तुम्ही ट्राय करा दिस मॉन्सूनला ते. तो आजसाठी एवढंच ठेवूया. विथ दॅट से गुड बाय, अलविदा, सायोनारा. सो इन नेक्स्ट व्हिडिओ ऑफ द नेक्स्ट डेस्टिनेशन. जिथे जाऊ तिथे भेटू. टिल देन बाय बाय.